हॅलो, स्वागत आहे सर्वांचं. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये नेहमीप्रमाणे आज आपण सोप्या सुंदर सुंदर अशा डेली यूजसाठीच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर पहिली आपली डिझाईन आहे ती आहे 4 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. तर फक्त आपल्याला टिपके काढून त्याला असे चारही साईडने 4 डॉट देऊन अशा पद्धतीची डिझाईन काढायची आहे. काही जास्त अवघड नाही आहे ही डिझाईन. तुम्ही नक्की काढू शकाल आजच्या सर्व डिझाईन. या डिझाईनमध्ये मी जास्त कलर पण वापरलेले नाही आहेत. कमीत कमी कलर्स वापरलेले आहेत. फक्त व्हाईट कलरचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीच्या डिझाईन आपण डेली यूजसाठी वापरू शकतो. इथे आपल्याला डॉट्स काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. छोटीशी आणि सिंपल अशी रांगोळी आहे. बघा, तुम्ही पाहू शकता इतक्या सुंदररित्या आपली ही रांगोळी काढून झालेली आहे. आणि आय होप तुम्हाला आजच्या डिझाईन आवडतील. पुढची डिझाईन आपली आहे ती 2 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही. आजच्या डिझाईन मी जास्तीत जास्त फक्त व्हाईट कलर वापरून काढलेले आहेत. आणि थोडेसे म्हणजे एखादा कलर वापरलेला आहे, जास्त कलर्स वापरलेलेच नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चारही साईडने केंद्रवर्धिनीची डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि साईडला 5-5 टिपके देऊन घ्यायचे आहेत. माझ्याकडे जास्त मोठी जागा नाही आहे. जर मोठी जागा असेल ना तर ही रांगोळी खूप सुटसुटीत पण दिसते आणि खूप सुंदर पण दिसते. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी म्हणजे मोठी डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन रेडी करायची आहे. ह्याच्यामध्ये सगळे आपण बेसिक शेप्स वापरलेले आहेत. तर ज्यांनी मी भरपूरदा व्हिडिओ बनवलेले आहेत बेसिक शेपचे आणि कसे आकार काढायचे आपण. तर ते व्हिडिओ फार आता जुने झाले असतील, म्हणजे मी मागच्या वर्षी बनवलेले. तर ते शोधावे लागतील. जरी मला तुम्हाला लिंक जरी द्यायच्या असतील त्या व्हिडिओजच्या तरी तर आपण परत बनवूया. आपल्याला बनवायला काही हरकत नाही आहे. बघा, अशा पद्धतीने आपली ही डेली यूजची सेकंड रांगोळी काढून झालेली आहे. आणि बघा, दिसताना किती अट्रॅक्टिव्ह दिसते ना. पुढची डिझाईन ही तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि अगदी झटपट तुम्ही काढू शकाल अशी डिझाईन आहे. अगदी गडबडीत आपण सगळ्या डिझाईन्स काढू शकतो. अशा डिझाईन्स आहेत सगळ्या. म्हणजे सकाळी आपण पटकन डिझाईन काढू शकतो अशाच डिझाईन्स आहेत. या डिझाईनमध्ये मी रेड आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. म्हणजे फक्त कॉन्ट्रास्ट कलर यूज केलेले आहेत. आणि दिसताना बघा, तुम्ही जेव्हा ही डिझाईन कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला कळेल किती छान अशी डिझाईन झालेली आहे तयार. अगदी सिंपल आणि अगदी सोबर अशी डिझाईन दिसते. आणि आपल्याला इथे 3-3 टिपके देऊन घ्यायचे आहेत लास्टला. पहा, आपली ही डिझाईन रेडी झाली आहे अशा पद्धतीने. बघा, तुम्हाला ह्या डिझाईन जमत आहेत की नाही नक्की सगळ्यांनी ट्राय करून पहा. आणि नाही जमल्या तरी पण मला सांगा, जमल्या तरी सांगा.
आणि भरपूर सारे तुम्ही कमेंट्स पण केल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल. तर ही पण डिझाईन आपण डेली यूजसाठी काढू शकतो किंवा देवघरासमोरही काढू शकतो. छोटीशीच आहे ही पण डिझाईन. तर आजच्या सर्व डिझाईन तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कळवा. पुढच्या भागात आपण सोप्या सुंदर आणि अजूनही वेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स पण करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एका नवीन भागामध्ये नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी छान छान रांगोळ्या रोज दरवाजासमोर काढा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. तर थँक्यू, बाय बाय.